शारदाम्बुजं शारदा शारदाम्बुजवदना शारदा शारदाम्बुज. आणि गुरुजी हे अर्धे अर्धे अक्षर घ्यायचे ना शारदा ते हे चुकतं माझं नाही. बरं मी पाठवीन तुम्हाला रेकॉर्ड करून. शारदाचं चुकतं नाही. मी रेकॉर्ड करून पाठवीन तुम्हाला. शारदा शारदाम्भोज वदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदा अस्माकं सान्निधी सान्निधी क्रियात्. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविलीनाय विश्रां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामार्थ केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. भगवान महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र वेदांग तो ज्ञान राजा सुपात्र. दया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी सुगरीन शंभो मज कोण तारी. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवं. वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलौकैकनाथं. गोपाल कृष्ण महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. चतुश्लोकी भागवत. अहमेवासमेवाग्रे नान्यत् यत्तत्परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत तोऽस्म्यहं. बुद्ध्यर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यानात्मनो माया यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावतेष्वनु प्रविष्टान्य प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः. अन्वयव्यतिरेकाभ्याम् यस्यात् सर्वत्र सर्वदा. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. काय बोलायचं का ताई? नाही गुरुजी माझ्याकडे कोणीतरी आलं दारू. हां 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 ठीक आहे. तुम्ही म्यूट करा फक्त म्हणजे मग बाकी सांगते मी. हां. भगवंत म्हणतात या चराचर सृष्टी निर्मितीपूर्वी मीच होतो सृष्टीतही मीच आहे. सृष्टीचा लय झाल्यावर केवळ मीच असेल. भगवंत दुसऱ्या श्लोकात म्हणतात सृष्टी दोषाने एकाऐवजी दोन चंद्र दिसतात त्याचप्रमाणे मायेच्या प्रभावामुळे भगवंत व चराचर सृष्टी या दोन गोष्टी भासतात. भगवंत तिसऱ्या श्लोकात म्हणतात पंचमहाभूतांचे शरीर बनलेलं आहे त्यामुळे त्यांचं सेवन वायू जल अन्न आपण करतो. असे जरी वाटत असलं तरी आत तेच आहे. तसा भगवंतही आतच आहे बाहेरून येणार नाही. भगवंत चौथ्या श्लोकात म्हणतात जे सर्व ठिकाणी सदोदित असते तेच आत्मतत्व होय. जिज्ञासू जीवाने हे तत्व अन्वय व्यतिरेकाने जाणार. भगवंत आंधळी कोशिंबीर खेळतात. आरंभी सर्व जीव भगवंतात समाविष्ट होते. भगवंत प्रत्येक जीवाला शोधून ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे उचित ते शरीर त्या जीवाला देत असतात आणि मग म्हणतात मी आता लपतो तू मला शोधून काढ. जग तेव्हा अस्तित्वात नव्हतं तेव्हाही मी होतो. जेव्हा जग राहणार नाही तेव्हाही मी होते. ज्याप्रमाणे स्वप्नात एकच अनेक रूपात पाहत असतो
त्याचप्रमाणे जागृत अवस्थेतही अनेकत्वात एकच तत्वात असा ज्ञानी पुरुषांचा अनुभव आहे. दागिने एकाच प्रकारच्या सोन्याचे बनलेले असतात. किंमत सोन्याचीच असते. दागिन्यांच्या आकाराची नसते. ईश्वरावाचून जे काही दिसतं ते सर्व असत्य आहे. ईश्वरावाचून जे काही निराळं दिसतं ते सर्व ईश्वराची मायाच आहे. अस्तित्व नसतानाही जे दिसतं व सर्वात व्याप्त असणारा ईश्वर दिसत नाही, ही सर्व ईश्वराची माया होय. जय जय रघुवीर समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम भगवते वासुदेवाय. आपण काल पुतना उद्धाराची कथा पाहिली. आता त्याच्यानंतर भागवतामध्ये जी कथा येते ती आहे शकटासुराची कथा. शकट म्हणजे गाडा, छकडा त्याला म्हणतात ना, ज्याच्यावरती पूर्वीच्या काळामध्ये दूध, दही, त्याच्यानंतर तूप, लोणी यांनी भरलेले रांजण ठेवलेले असायचे आणि ती गाडी जी आहे त्याला पुढे बैल किंवा घोडा जोडायचा आणि मग ते विक्रीसाठी म्हणून मथुरेला जायचं. असा गाडा त्याला शकट म्हणतात. भगवंतांचा भागवतामध्ये सगळ्या या ज्या लीला आहेत या भगवंतांचे उत्सव म्हणून साजऱ्या केल्या जातात. म्हणजे आपण पहिल्यांदा बघितलं तो नंद महोत्सव. महोत्सवामध्ये काय आहे प्रामुख्याने, तर भगवंतांबद्दलची जी आपली भक्ती आहे ती भक्ती कोणत्या ना कोणत्या स्वरूपाने प्रगट करायची. म्हणजे काय, तर त्या काळामध्ये अधिकाधिक नामस्मरण करायचं, अधिकाधिक भजन कीर्तन करायचं, नामसंकीर्तन करायचं आणि त्याचबरोबरीने तिथे जमलेल्या सगळ्यांना काही ना काहीतरी द्यायचं. देण्याचा उत्सव आहे भगवंतांकडे. भगवंतांचे जे उत्सव आहेत त्याच्यामध्ये दुसऱ्याला देणं हा सगळ्यात महत्त्वाचा विषय मानलेला आहे. आणि म्हणून हा जो नंद महोत्सव झाला त्या नंद महोत्सवामध्ये नंदानी आलेल्या प्रत्येकाला, भगवंतांच्या दर्शनाला आलेल्या, त्यांच्या दृष्टीने त्यांचा मुलगा आहे, पण जे सगळे आलेत ते दर्शनाकरता आलेत, त्यांना माहिती आहे की भगवंतांनी सगुण साकार रूप घेतलेलं आहे आणि म्हणून प्रत्येकाला काही ना काहीतरी दिलं आहे. काही दिवस मध्ये गेले. असं म्हणतात की भगवंतांचा आपण ज्या वेळेला 3 महिन्याचे होतो त्यावेळेला 3-3.5 महिन्याचं झाल्यानंतर ते बाळ कुशीवरती वळायला लागतं बघा. पण इथे 3 महिने झाले असं म्हणत नाही, कारण ही भगवंतांची लीला आहे. म्हणून भगवंत 108 दिवसांचे झालेले आहेत. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे 108 हा आकडा एकूणातच फार महत्त्वाचा आहे. याचं कारण आपली जी नामस्मरणाची माळ आहे ती 108 मण्यांची सांगितली आहे. आता या 108 मण्यांचं काय आहे किंवा ती 108 मण्यांची का, तर त्याची अनेक विविध कारणं आपण केव्हा ना केव्हा तरी व्हॉट्सअपवरती आपल्याला आलेली आहेत, त्यामुळे त्या सगळ्या याच्यामध्ये जाणार नाही. पण शब्द असा वापरतात की भगवंत 108 दिवसांचे झाले आणि आता हा कान्हा एका अंगावरती वळायला लागला, कुशीवरती वळायला लागला आणि म्हणून भगवंतांचा अंग परिवर्तन महोत्सव यशोदेनं करायचं ठरवलं. 108 दिवसाचे झाले, कूस बदलायचा उत्सव, अंग परिवर्तन महोत्सव त्याला नाव आहे. आणि यशोदेच्या मनामध्ये आलं की या अंग परिवर्तन महोत्सवाला मी इथल्या सगळ्या ज्या गोपी आहेत, गोपिका, त्यांना बोलवते. नंदांनी त्यांना काही ना काहीतरी दिलं आहे
पण मला पण असं वाटतंय की मी माझ्याकडनं त्यांना काहीतरी द्यावं. आणि म्हणून तिनं नंदांना विचारलं की माझ्या मनामध्ये असं आहे की आता कान्हा 108 दिवसांचा होईल तेव्हा त्याचा अंग परिवर्तन महोत्सव करूयात आणि आपण येणाऱ्या सगळ्या गोपिका ज्या आहेत, गोपी आहेत सगळ्या, त्यांना साडी देऊया. बघा आता महिला वर्ग इथे जास्त आहे, त्यामुळे त्या सगळ्यांना आवडणारी वस्तू म्हणजे काय आहे तर साडी. नंद म्हणाले तुला जे वाटतंय ना योग्य ते तू कर, माझी सगळ्याला परवानगी आहे. जसा जसा दिवस जवळ येत गेला त्या अंगपरिवर्तन महोत्सवाचा, त्या आदल्या दिवशी यशोदेला असं वाटलं की एवढ्या सगळ्या गोपी माझ्याकडे जमणार, एवढ्या सगळ्यांना मला काहीतरी द्यायचं आहे, ती सगळी गडबड असणार म्हणाली. या गडबडीच्या वेळेला कान्हा झोपला तर किती बरं होईल म्हणाली. बघा हा उत्सव कुणाचा आहे तर कान्हाच्याच अंगपरिवर्तन महोत्सवाचा उत्सव आहे. आणि यशोदेला असं वाटतंय की कान्हा जर झोपला तर बरं होईल. का तो झोपला तर त्याला एका ठिकाणी कुठेतरी ठेवता येईल आणि मला या सगळीकडे सगळे जे आलेले पाहुणे रावळे आहेत ज्यांना मी बोलवलंय त्या सगळ्यांकडे मला लक्ष देते. भगवंतांनी आईच्या मनात जो विचार चालला आहे तो ओळखला आणि भगवंत म्हणाले ठीक आहे की आईला असं वाटतंय का की मी झोपावं. आणि म्हणून ती वेळ जशी जवळ आली, ज्या वेळेला तो कार्यक्रम ठरला होता, तशी भगवंतांनी एक जांभई दिली आणि भगवंत गाढ झोपल्याचं भगवंतांनी नाटक केलं. तिला फार बरं वाटलं, म्हणाली केवढा गुणी बाळ आहे माझा. मी काही सांगायच्या आतच त्यांना माझ्या मनात तो ओळखलं आणि झोपला सुद्धा. आणि म्हणून यशोदेनं काय केलं, त्या झोपलेल्या कान्हाला त्यांच्या घरातला जो शकट होता, जो छकडा होता, त्याला एक पाळणा बांधला होता. पूर्वीच्या काळात आपल्याला माहिती आहे छकड्याच्या खाली 2 बाजूला एखादं फडकं बांधलं जायचं, त्याचा पाळणा असायचा, तो बांधला होता. आणि कान्हा झोपला आहे म्हटल्यावरती त्याला त्या छकड्यामध्ये ठेवलं. सगळ्या गोपी येत आहेत, आपापसामध्ये त्यांच्या गप्पा चालल्या आहेत आणि कान्हा त्या छकड्यामध्ये इतका गाढ झोपला आहे पण त्याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही आहे त्याच वेळेला. बघा भगवंतांची ही लीला कशी आहे, कथा म्हणून ठीक आहे, पण भगवंत आपल्याला यातनं काय सांगतात की ज्या वेळेला देवाचा उत्सव चालू आहे त्यावेळेला त्या उत्सवाची जी देवता आहे ती महत्त्वाची आहे, तिला तुम्ही प्राधान्यक्रम द्या. पण संसारामध्ये जो मनुष्य आहे, यशोदा संसारी आहे, संसारामध्ये जो मनुष्य आहे तो नेमकं याच्या उलट करतो, देवाला बाजूला सारतो आणि बाकीचे जे उपचार आहेत ना त्याला प्राधान्य देतो. भगवंत म्हणतात तुम्ही जर देवाच्या उत्सवामध्ये बाकीच्या गोष्टींना प्राधान्य दिलं तर तुमच्या आयुष्याचा गाडा असाच उलटून पडणार. तुमच्या आयुष्याचा गाडा असाच उलटून पडणार हे सांगण्याकरता भगवंतांची ही लीला आहे. भगवंतांच्या उत्सवामध्ये भगवंतांच्या वरचे जे उपचार आहेत ते महत्त्वाचे, जे नामस्मरण चाललंय ते महत्त्वाचं आहे, जे संकीर्तन चाललंय ते महत्त्वाचं आहे, ते सोडतो आणि आम्ही बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देतो. एखाद्या घरगुती जर कथा असेल ना तर मी घेतलेले अनुभव आहेत, त्या ज्या सगळ्या महिला वर्ग असतात ना त्या 7 दिवस जसं नवरात्रामध्ये
महाराष्ट्र टाइम्समध्ये मला नामोल्लेख करायचा नाही आहे कुणाचा, पण एखाद्या वर्तमानपत्रामध्ये जसे नवरात्रीचे 9 रंग येतात आणि मग त्या पद्धतीची साडी परिधान करायची असते, असा एक गेल्या काही वर्षाचा जो काही दंडक आहे त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. पण वर्तमानपत्रात आलंय म्हणून अमुक एका रंगाचे कपडे सगळ्यांनी परिधान करायचे आणि त्याचा फोटो टाकायचा या सगळ्या प्रसार माध्यमांवरती. अशा पद्धतीचे अनुभव कथेमध्ये सुद्धा येतात. 7 दिवस कोणत्या रंगाचे कपडे परिधान करायचे. पण मग कथेला किती जण आहेत, तर कथेला 20च जण येऊन बसत आहेत आणि फोटो त्यांनी 40 जणांचा टाकला आहे. म्हणजे बाकीचे जे 20 जण आहेत ना, त्यांना या संकीर्तनामध्ये कोणताही रस नाही. भगवंतांच्या ज्या गोष्टी चालल्या आहेत त्याच्यामध्ये कोणताही रस नाही. तर त्यांना रस कशात आहे, तर ह्या ज्या आजूबाजूच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये रस आहे. भगवंत म्हणतात, तुम्ही जर अशा पद्धतीनं वागलात तर तुमचा जो गाडा आहे तो उद्ध्वस्त होणार. हे सांगण्याकरता भगवंतांची ही शकटासुर लीला आहे. त्या पाळण्यामध्ये भगवंत पहुडलेले आणि कंसाचा एक अजून मित्र असुर आहे, तो या गाड्यावरती येऊन बसला आणि त्यानं असा विचार केला होता की आता हे जे बालक आहे, कारण पुतना वधानंतर खात्री पक्की झाली होती याच घरातलं ते बालक आहे आणि म्हणून तो त्या शकटावरती बसला आणि भगवंतांनी पाहिलं. भगवंत मनामध्ये म्हणतायत, मामानी हा नवीन पावडा पाठवलेला दिसतो. याला म्हणाले, दाखवतो मी काय. आणि म्हणून असं सांगतात की भगवंतांनी आपला एक पाय सहज वर केला. तो वर केला ज्यांनी हे सगळं ब्रह्मांड इतक्या सहजासहजी अशा पद्धतीनं तोलून धरलंय त्यांना काय अवघड आहे. आणि भगवंतांनी आपला एक पाय वरती केला. त्या पाय वरती केल्याबरोबर तो शकटासुर ज्या शकटावरती बसला होता, म्हणजेच ज्या शकटाला भगवंत बांधले होते, खरं तर त्या पाळण्यामध्ये ठेवलं होतं, भगवंतांसकट तो शकट आकाशामध्ये उडाला. तो शकटासुर खाली पडला आणि त्याच्यावरती हा सगळा गाडा पडलाय. पाळण्यासकट भगवंत पडले. मोठा आवाज झाला आणि त्याच वेळेला त्या शकटावरती जे दूध, दही, तूप, लोणी याचे जे रांजण रचून ठेवले होते, लाकडी जी मडकी होती ती रचून ठेवली होती, ते सगळं दूध, दही, तूप, लोणी हे संपूर्ण त्या पाठीमागच्या भागामध्ये पूर्ण सांडलेलं आहे. कल्पना करा, आपल्या घरामध्ये जर एखाद्या फरशीवरती साधं तेल सांडलं तर आपण किती जपून त्या परिसरात वावरतो का, तर आपला पाय त्याच्यावरून घसरतो आणि आपण पडण्याची भीती असते. म्हणून आता परिस्थिती अशी झाली आहे की यशोदेकडे जायचं आहे म्हणून ह्या गोपी ज्या आहेत त्या अत्यंत ठेवणीतल्या साड्या घालून आल्या आहेत, ठेवणीतले कपडे घालून आले आहेत, त्यातल्या त्यात भारी काय आहे असं घालून आले आहेत. आणि जसा ह्या शकटाचा आवाज आला, जसा हा छकडा पडला खालती आणि जो मोठा आवाज आला, यशोदा घाबरली, रोहिणी घाबरली, नंद घाबरले आणि हे सगळे धावत 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 त्या पाठीमागच्या भागात आले. त्यावेळेला त्यांना असं लक्षात आलं की ते सगळं दूध, दही, लोणी, तूप सगळं सांडलेलं आहे आणि तुम्ही त्या भागात गेलात की घसरून पडत आहेत. अनेक गोपी घसरून पडल्या आहेत आणि त्यांचे कपडे खराब झालेले आहेत. कोणालाच कळत नाही की नेमकं काय झालं. तिथे आजूबाजूला खेळणारी ती लहान मुलं होती, त्यांनी सांगितलं की असा असा एक भयंकर हा असुर जो या गाड्याखाली मरून पडला आहे तो आला होता आणि या कान्हानं पाळण्यातनं त्याला लाथ मारली, पाय वरती काढला आणि त्याच्या
पायामुळे हा जो असुर आहे तो मारला गेला, त्याच्या खालती दबून तो मेला. पण कुणालाही त्या लहान मुलांनी सांगितलेली गोष्ट खरी वाटलेली नाही. काहीतरी झालं असावं आणि दैव बलवत्तर म्हणून हा कान्हा आपला आज वाचला या अपघातातून, असं सगळ्यांना वाटतंय. कान्हाला कोणाची तरी नजर लागली असेल, ग्रहांचा कदाचित कोप झाला असेल, असंच सगळ्यांना वाटतंय. किंबहुना यशोदेला पण तसंच वाटतंय आणि म्हणून तिने शांतीपाठ आणि वेदांचे काही मंत्र घोष करून घेतलेत. तिला फार वाईट वाटतंय की ह्या सगळ्या ज्या गोपिका होत्या त्यांना मी बोलवलं, पण त्यांच्याकडे मला काही बघता आलं नाही. भगवंतांना हेच सांगायचं आहे की ज्या वेळेला आपण भगवंतांचे उत्सव करतो त्यावेळेला भगवंत हे केंद्रस्थानी आहेत आणि बाकीच्या गोष्टी या सगळ्या ज्याला आपण जादा म्हणतो त्या आहेत. उत्सवामध्ये देवाची आरती महत्त्वाची आहे. आपल्या प्रत्येकाकडे गणपती बसतात, गौरी बसतात. आम्ही त्याचं डेकोरेशन करण्याकरता जो काही वेळ खर्ची घालतो, शहरांमध्ये आज परिस्थिती फार भीषण आहे. काही ठिकाणी बरी असेल, विदर्भामध्ये फार बरी आहे, अजून एकत्र पद्धतीनं गौरी गणपती चालू आहे. पण सकाळची आरती झाली तर संध्याकाळच्या आरतीला कोणी नाही, नाहीतर संध्याकाळची आरती झाली तर सकाळच्या आरतीला कोणी नाही, अशी परिस्थिती आज घराघरांमध्ये झालेली आहे. भगवंत म्हणतात ज्या वेळेला उत्सव चालू आहे त्यावेळेला भगवंत केंद्रस्थानी आहे आणि त्याच्या बाजूनी सगळ्या गोष्टी आहेत. आज परिस्थिती बरोबर उलट आहे की बाजूच्या गोष्टी आहेत त्याला अधिक महत्त्व आहे आणि भगवंतांची जी अर्चना करायची आहे ती गौण झालेली आहे. आम्हाला सलग 5 आरत्या म्हणता येत नाहीत अशी आपली परिस्थिती आहे आज. बरं, त्या म्हणता येत नसतील तर किमान त्याचं पुस्तक समोर घेऊन त्या आरत्या म्हणाव्यात असंही आम्हाला वाटत नाही. कित्येक घरांमध्ये गणपतीच्या काळामध्ये मी बघितलंय तरुण पिढी मुद्दाम 9, 9:30ला घरी जाते. का तर ते आरती वगैरे चालू असतं प्रकरण घरी. पण हीच पिढी ढोल ताशाच्या नादी लागून 4-4, 5-5 तास दिवसातले घालवते. ही शहरांमधली वस्तुस्थिती आहे. यात योग्य अयोग्य याच्यावरती मला बोलायचं नाही, पण आपण कोणत्या वेळेला कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे हे थोडंसं आपण बघितलं पाहिजे. त्यानंतर पुन्हा काही दिवस मध्ये गेले आणि एक दिवस यशोदा आपल्या मुलाला म्हणजे कान्हाला तिनं मांडीवरती घेतलंय आणि ती कान्हाला दुग्धपान करवते. आणि अचानक तिला असं वाटलं की आज कान्हाला जास्तच भूक लागली, हा जरा आज जास्तच पितोय. अधिक वेळ कान्हा आज तिच्या मांडीवरती बसलाय आणि हळूहळू कान्हाचं वजन वाढायला लागलं, जड लागायला लागला. आणि त्याच वेळेला एकदम तिच्या लक्षात आलं की आपण नेहमीची ही जी वेळ आहे कान्हाला भोजनाची, त्याच्या आधी काही वेळ तिनं दूध तापायला ठेवलं आहे आणि तिच्या वेळेप्रमाणे तिच्या ज्या साधारणपणे भगवंतांच्या भोजनाकरता जी काही वेळ लागते तेवढ्यात तिचं दूध तापून होतं. पण आज कान्हाला अधिक भूक लागली आणि तो अधिक दुग्धपान करतोय आणि त्याचं वजनही वाढायला लागलं. आणि तेवढ्यात तिच्या लक्षात आलं की आपण जे दूध ठेवलंय ते कदाचित उतू जाईल. म्हणून तिनं काय केलं, कान्हा जड जड जसा लागायला लागला तसा त्याला फरशीवरती खालती जमिनीवरती ठेवलं. आणि अचानक तिच्या ते लक्षात आल्यानंतर
ते दूध त्या शेगडीवरून उतरवण्याकरता म्हणून आतल्या बाजूला गेली. त्याच वेळेला कंसाचा अजून एक सेवक आहे ज्याचं नाव आहे तृणावर्त. तृणावर्त हा दैत्य आहे आणि कंसाचा सेवक आहे. तो कंसाच्या सांगण्यावरून वादळाच्या रूपामध्ये आला. हे जे दैत्य आहेत त्यांना अशा प्रकारची रूपं किंवा आपलं जे मूळ रूप आहे ते पालटता येतं. ते कोणत्याही दुसऱ्या रूपामध्ये म्हणजे तत्वामध्ये प्रवेश करतात. बघा, वावटळ किंवा वादळ ज्याला आपण म्हणतो हे वाऱ्यामुळे निर्माण होतं. वारा अशा पद्धतीनं गोल 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 फिरतो आणि जमिनीवरती जे काही आहे ते सगळं उचलून नेतो, उडवून नेऊन टाकतो. आपण अनेक व्हिडिओ असे बघतो परदेशातले, किंवा ज्या वेळेला कोकणामध्ये किंवा सोसाट्याचे वारे सुटतात त्यावेळेला एखाद्या घरावरचे पत्रेसुद्धा जे अगदी ठोकून फिक्स केलेले असतात ते सुद्धा उडून दुसरीकडे जाऊन पडतात. अशा पद्धतीनं या वादळाच्या रूपामध्ये हा तृणावर्त तिथे आला आणि त्यानं काय केलं, तो जसा आला त्यानं गोकुळामध्ये जसा प्रवेश केला तशी मोठ्या प्रमाणावरती धूळ उडवायला सुरुवात केली आणि तो गोल 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 फिरत ते घर शोधत येत होता. त्यावेळेला ती धूळ सगळ्या गोकुळातल्या लोकांच्या डोळ्यामध्ये गेलेली होती. यानं बरोबर नंदाचं घर शोधलं आणि त्यानं कान्हाला आपल्या त्या गोल 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 भोऱ्यामध्ये अडकवला. त्या तान्ह्या बाळाला उचललं आणि आपल्या पाठीवरती टाकलं. आता या बालकाला घेऊन जायचं म्हणून तो प्रयत्न करायला लागला, पण कान्हानं आधीपासूनच त्याचं वजन वाढवायला सुरुवात केली होती. यशोदेला सुद्धा तो आज नेहमीपेक्षा अधिक जड वाटत होता आणि म्हणून यशोदेनं त्याला खालती ठेवलं होतं. तृणावर्ता असुरानं या बालकाला उचललं, आपल्या खांद्यावरती टाकलं आणि आता तो तिथून जायला निघणार. त्याच वेळेला पाठीवरती जर आपण एखादं लहान बाळ घेतलं तर त्याचा हात आपल्या गळ्यापाशी येतो बघा. कान्हानं ती संधी बरोबर साधली. एकतर त्यानं वजन वाढवलं होतं, त्यामुळे वजन जर अधिक असेल तर वाऱ्याबरोबर तो पदार्थ किंवा ती वस्तू ही उडून जाणार नाही, ती खाली खाली येणार. आणि त्याचबरोबर कान्हानं त्या तृणावर्त असुराचा गळा दाबायला सुरुवात केली आणि कान्हानं इतक्या जोरात त्याचा गळा दाबला की त्याचे प्राण निघून गेले आणि त्या ठिकाणी ते जे वादळ होतं ते क्षमलं, एकाएकी क्षमलं. कारण ते मुळात वादळ नव्हतंच, तो असुर होता, तृणावर्त होता. ते एकाएकी क्षमलं आणि त्या ठिकाणी तो जो असुर होता तो त्या रूपामध्ये प्रगट झाला. यशोदा ज्या वेळेला बाहेर आली त्यावेळेला तिनं पाहिलं की आपण जिथे कान्हाला ठेवलं होतं तिथे कान्हा नाही. तिला अत्यंत भीती वाटली. तिने इकडे तिकडे पाहिलं पण तिच्या डोळ्यात सुद्धा धूळ गेली होती आणि त्यावेळेला तिनं पाहिलं की ते वादळ ज्या ठिकाणी थांबलं आहे तिथे आकाशातून एक अकराळ विकराळ राक्षस, म्हणजे तो जो तृणावर्त होता तो काही अंतर, काही उंची घेऊन वर गेला होता. पण भगवंतांनी गळा आवळल्यानंतर त्याचे प्राण गेले आणि तो एका दगडावरती आदळला आणि त्याच वेळेला त्याचे प्राण
शरीरातून बाहेर निघून गेले. अशा पद्धतीनं भगवान श्रीकृष्णांनी पूतनेचा वध केला, शकटासुराचा वध केला आणि आता त्यांनी तृणावर्ताला सुद्धा अशाच पद्धतीनं संपवलं. हे सगळं झालं, पण तिथले जे गोप आहेत, तिथल्या ज्या गोपी आहेत, या सगळ्यांना फार मोठं आश्चर्य वाटतंय. त्यांना असं वाटतंय की मुळामध्ये हे जे बालक आहे याच्याच बाबतीमध्ये अशा घटना का घडत आहेत. याचा अर्थ एक तर हा असामान्य असला पाहिजे किंवा याच्या पाठीमागे कोणती तरी अशी शक्ती असली पाहिजे. आणि ज्या अर्थी अशा पद्धतीचे धोके किंवा अशा पद्धतीच्या वाईट घटना या आता गोकुळामध्ये घडायला लागल्या आहेत, त्या अर्थी आमच्याकडून असं काही चूक झालं आहे का, म्हणजे भगवंतांची पूजा अर्चा करण्यामध्ये आमच्या हातून काही चुकीचं घडलं आहे का, जे पूर्ण झालेलं नाही आणि त्याच्यामुळे एखाद्या देवाचा कोप होतो. म्हणून अशा पद्धतीच्या वाईट गोष्टी या आता घडायला सुरुवात झाली आहे का, अशा पद्धतीचे विचार या गोपांच्या मनामध्ये, गोपींच्या मनामध्ये येत आहे. परंतु त्या हे यशोदेला मात्र बोलून दाखवत नाही. का? कारण यशोदेला वाईट वाटायला नको की माझ्या मुलामुळे या सगळ्या गोकुळावरती असं काही संकट कोसळत आहे, असं या गोकुळवासियांना वाटलं. आणि त्यानंतर काही काळ पुन्हा गेलेला आहे आणि त्यावेळेला गर्गाचार्य नावाचे जे ऋषी आहेत, हे खरं तर यदुवंशीय जे आहेत त्या यदुवंशाचे पुरोहित आहेत. आणि गर्गाचार्यांनी या भगवंतांचं नामकरण केलेलं आहे. गर्गाचार्य ज्या वेळेला वासुदेवाला भेटायला गेले, वसुदेवांना भेटायला गेले, त्यावेळेला वसुदेवांनी गर्गाचार्यांना हे सांगितलेलं आहे की माझा जो 8वा पुत्र आहे, तो 8वा पुत्र हा मी अशा पद्धतीनं नंद आणि यशोदा यांच्याकडे सांभाळायला ठेवला. आणि त्याचबरोबर माझी जी मोठी पत्नी आहे, म्हणजे आधीची पत्नी आहे त्याची, रोहिणी, ती सुद्धा या नंदाकडे आहे. तेव्हा तुम्ही माझ्या बालकांचं नामकरण करा. आणि त्याच्याकडून हा निरोप घेऊन गर्गाचार्य हे नंदाकडे आलेले आणि नंदाला म्हणाले की नंदा, मला असं कळलंय की तुला आत्ता बालक झालंय आणि वसुदेवाची ज्येष्ठ पत्नी जी आहे ती पण तुझ्याकडे, तिला पण बालक झालंय. तेव्हा मला असं वाटतंय की या दोन्ही बालकांचं नामकरण करावं. पण एक गोष्टीची गुप्तता आपण पाळली पाहिजे की कंसापासून हे गुप्त राहिलं पाहिजे. याच्याकरता आपण काय करूयात तर कुणालाही बोलवायला नको. स्वाभाविकपणे आपण बारसं म्हटलं, नामकरण म्हणजे बारसं, तर ह्या बारशाला अनेक जणांना बोलवतो बघा. नंदाची अशी इच्छा आहे किंवा यशोदेची पण अशी इच्छा आहे की तो जो शकटासुर प्रकार झाला त्यावेळेला कोणाकडे काही लक्ष देता आलं नाही, तेव्हा आता यांना नामकरणाच्या वेळेला काहीतरी दिलं पाहिजे. परंतु
गर्गाचार्यांनी असं सांगितलं की आपल्याला अत्यंत गुप्तता पाळली पाहिजे. आणि म्हणून गर्गाचार्य आलेत ही सुद्धा गोष्ट कोणाला सांगितली नाही. अत्यंत गुप्तपणे एकांतामध्ये यांचं नामकरण करायचं ठरलं. मग कुठे करूयात म्हणून अत्यंत पवित्र जागा म्हणजे ज्या ठिकाणी गायी बांधल्या जातात, गोठ्यामध्ये भगवंतांचं आणि बलराम दादांचं नामकरण झालं. त्यावेळेला काही ग्रंथांमध्ये असं वर्णन आहे की रोहिणीनं कान्हाला आपल्या मांडीवरती घेतले आणि यशोदेनं बलरामांना मांडीवरती घेतले, की गर्गाचार्यांना ओळखता येतं का अशा करता हे घेतलेलं आहे असा उल्लेख आहे. मूळ कथेमध्ये असा काही नाही, पण अनेकदा तुम्ही असा ऐकला असेल म्हणून तो उल्लेख फक्त केला. गर्गाचार्यांनी त्या दोन्ही बालकांकडे पाहिलं आणि रोहिणीच्या मुलाकडे बघून ते असं म्हणाले की हा ज्येष्ठ आहे ना, नाही का, त्या दोन बालकांमध्ये हा ज्येष्ठ आहे, म्हणून जो ज्येष्ठ आहे त्याचं नाव राम आणि हा नुसता राम नाही म्हणाले, तर याची शक्ती ही सर्वश्रेष्ठ असेल, याच्या शक्तीला कोणीही पराभूत करू शकणार नाही, याचं बल एवढं अधिक असेल, म्हणून हा बलराम. आणि त्याच वेळेला एक नाव बलरामांचं संकर्षण असं ठेवलं. गर्गाचार्यांनी असा उल्लेख केला आहे की हा, कारण मुळात तो यदुवंशी आहे, यादव आहे आणि हे वृष्णिकुळ आहे, तेव्हा हा यादवांमध्ये आणि वृष्णींमध्ये कोणताही भेदभाव ठेवणार नाही, सर्वांकडे समदृष्टीनं पाहिल, म्हणून याचं एक नाव संकर्षण. आपण या संकर्षण नावाचं आधी भगवंतांच्या प्रगटीकरणाच्या आधी ज्यावेळेला तो गर्भ रोहिणीच्या उदरामध्ये भगवंतांच्या मायेनं पाठवला तेव्हा त्या प्रकाराला सुद्धा संकर्षण म्हणतात, म्हणून एक नाव संकर्षण असा संदर्भ ऐकलाय. आणि हा जो दुसरा आहे बघा, हा कसा आहे म्हणाले तर हा अत्यंत सावळ्या वर्णाचा आहे. म्हणजे बघा, गर्गाचार्यांची तपश्चर्या, गर्गाचार्यांची पण एवढी तपश्चर्या झालेली आहे की त्यांना भगवंतांचं काही काळ सानिध्य लाभावं म्हणून हे सगळं आहे. गर्गाचार्यच काय आहेत नामकरणाच्या वेळेला, त्यावेळेला गर्गाचार्य सांगतात हा या युगामध्ये सावळ्या वर्णाचा आहे. वास्तविक हा वेगवेगळ्या युगामध्ये वेगवेगळ्या वर्णाचा, म्हणून यानं देह धारण केला आहे, पण या युगामध्ये हा सावळ्या वर्णाचा आहे, कृष्ण वर्णाचा आहे, म्हणून याचं नाव कृष्ण. आणि हा पूर्वी कधीतरी वसुदेवांचा सुद्धा पुत्र होऊन गेला, म्हणून याचं एक नाव वासुदेव असं आहे. एका अर्थानं खरं तर याला पुष्कळशी नाव आहे, पण हा कृष्ण नावाने अधिक परिचित होईल. त्यानंतर भगवंत म्हणजे आता नाव नक्की झालं, श्रीकृष्ण आणि बलराम हे हळूहळू मोठे होत आहेत. गर्गाचार्यांची सुद्धा एक कथा भागवतामध्ये सांगितली जाते, ती ज्या वेळेला भागवतात येईल त्यावेळेला आपण पाहणार आहोत. पण अशा पद्धतीनं भगवंतांचं नामकरण झालं, त्याचबरोबर बलरामांचं नामकरण झालं आणि गर्गाचार्य हे
एका अर्थाने या ठिकाणी नामकरणाला येऊन गेलेले आहेत. ही बातमी अत्यंत गुप्त राहिली, कारण केवळ गर्गाचार्य, नंदबाबा, रोहिणी, यशोदा आणि ती 2 बालकं एवढीच या महोत्सवाला, नामकरण महोत्सवाला उपस्थित होती. आणि त्यानंतर आता ही जी 2 बालक आहेत ती हळूहळू रांगायला लागली, आपल्या मातांकडे जायला लागली, एक एक पदार्थ खायला लागली. हळूहळू बलराम दादा मोठे होत आहेत आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आमचा कान्हासुद्धा मोठा होतो आहे. आता त्यांना त्यांचं घर अपुरं पडतं आहे आणि घरानंतर अंगणामध्ये खेळ सुरू झाले. अंगणामधून हे सगळे आता अंगण कमी पडायला लागलं म्हणून गोकुळामध्ये इतस्ततः हिंडायला लागले. भगवंतांनी गोकुळामध्ये काय काय लीला केल्या, कुणाकुणाचे उद्धार केले, कुणाकुणाला काय काय दिलं, या कथा आपण जसं कथाभाग आपला पुढे जाईल तशा पाहणार. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा.